तर नमस्कार मित्रांनो, मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं भावाच्या यूट्यूब चॅनलवरती. तर भावना आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलोय. खतरनाक अशी भावना जे फोटोशॉप युजर आहेत त्यांच्यासाठी भावना काय केली आपण खतरनाक अशी मराठी लग्नपत्रिका डिझाईन घेऊन आलोय. तुम्ही थंबनेलला भावना पाहत असाल, तुम्हाला थंबनेलवरतीच मी पूर्ण प्रोव्हाइड करून टाकतो की डिझाईन कशी असणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. ओके, तर जी व्हिडिओमध्ये डिझाईन होण्याच्या आधी तुम्हाला मी थंबनेलवरती सर्व प्रोव्हाइड करतो. ओके, तर काय करायचं आहे, व्हिडिओ चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला. ओके, तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहेत. जे नवीन युजर असतील त्यांच्यासाठी लक्षात ठेवा, आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल सर्व एडिटेबल असणारे भावनो पूर्ण पी-एच-डी फाईल. कोण तुम्हाला एवढे पी-एच-डी फाईल भावनो सेल करणार नाही, तेवढे आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती पूर्ण तुम्हाला प्रोव्हाइड करतो. नक्कीच व्हिडिओ आवर्जून पूर्ण बघत चला. 3 स्टेपमध्ये फक्त पासवर्ड असणार आहे, पासवर्ड टाकून अनझिप करूया. चला सुरू करूया आपल्या व्हिडिओला भावनो. जास्त वेळ लावत नाही आहे. ओके, कारण व्हिडिओ आपल्याला लवकर संपवायचा आहे. सर्व तुम्हाला सांगायचं आहे. इथे साईज दाखवून देतो सिम्पलरित्या. इथे इमेजवर जातो, इमेज साईजवरती क्लिक केल्याच्यानंतर इंचेसमध्ये आपण ठेवलेली आहे. विड्थ आहे 12 आणि हाईट आहे 52.8. याला तुम्ही कमी पण करू शकता. मी भाव एवढं ठेवलेली आहे कारण की आपल्याला जरा ॲक्युरेट दिसावं म्हणून. ओके, त्याच्यानंतर पुढे यायचं आहे. पुढे याच्यानंतर ओके, हे बॅकग्राऊंड आपण घेतलेलं आहे. आता मी तुम्हाला सांगितलं बॅकग्राऊंड कुठून घ्यायचं. हे बॅकग्राऊंड आपण सिम्पल घेतलेलं आहे. पिंटरेस्ट नावाचं एक साईट आहे, खतरनाक असं तुम्हाला भावनो सर्व बॅकग्राऊंड वगैरे मिळून जातील. फक्त एवढं त्याची क्वालिटी असते ना, लो क्वालिटी असते, ती तुम्हाला करावी लागते. आता तुम्ही मला भावना लो क्वालिटी असते, मग ती एवढी कशी काय करतो. याच्यामध्ये भावना इमेजेसमध्ये ॲडजस्टमेंट वगैरे ब्राईटनेस वगैरे जे काय असेल ती इथे वाढून घ्यायची. जे फोटोशॉप युजर असेल त्यांच्यासाठी एकदम खतरनाक, त्यांना माहीत असेल एकदम नादकुल अशी डिझाईन याच्यामध्ये बनत असते. ओके, चला त्याच्यानंतर पुढे यायचं आहे. ओके, याला लॉक करूया. एक 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 सर्व तुम्हाला दाखवून देतो. ओके, तर आता हे शेप आहे, इथं बघू शकता, तुम्हाला दिसत असेल इथे वरती बघू कशामध्ये जायचं, ते शेपमध्ये. ओके, तर हे शेपमध्ये हा काय शेप आलेला दिसत असेल तुम्हाला स्क्रीनवरती. ओके, 1-2 शेप आपण याच्यावर ॲड केलेले. एक बॅकग्राऊंडला त्याची बॉर्डर काम करणार आहे, म्हणजे शॅडो. ओके, शॅडो पण काम करेल आणि बॉर्डरला पण काम करणार आहे, आउटलाईन. ओके, त्या कारणाने आपण 2 याच्यावरती ॲड केलेले. आता हे कसे बनवायचे, बऱ्याच जणांना प्रश्न पडत असेल, भाऊ फोटोशॉपवरती शेप वगैरे कसे करायचे. तर काय करायचं आहे, सिम्पली त्या इथे जो पेन टूल आहे बघा, नाव येऊन जाते पेन टूल. ओके, तुम्हाला दिसते स्क्रीनवरती. पेन टूल आल्याच्या नंतर इथे वरती पाथ आहे, इथे बघू शकता वरती. ओके, पाथमध्ये जाऊन इथे शेपवरती क्लिक करायचं. मग काय येऊन जाईल, कॅप्स लॉक ऑन करतो मी. ऑन केल्याच्या नंतर इथे बघू शकता पेनचा आयकन येऊन जाईल. ओके, एक सिम्पलरित्या इथं क्लिक करतो, एक इथे सिम्पलरित्या 4 काय करायचे शेप करून घ्यायचा. कसाही 4 करायचा. ओके, 4 घ्यायच्यानंतर जो पेन टूल आहे त्याच्यावरती राईट क्लिक करून कन्वर्ट टू म्हणून काहीतरी पेनचं नाव आहे काय. ओके, कन्वर्ट पेन टूल. ओके, त्याला काय करूया, याच्यावरती मध्ये ठेवायचं आणि सिम्पलरित्या असं ओढायचं. ओके, सिम्पलरित्या काहीच गरज नाही बघा, मी काय करतोय फक्त इथे बघू शकतो. ओके, फक्त सिम्पली ते या मधल्या रेषेवर असं फक्त मी हा कर्सर, कुठला कर्सर आहे ते बघू शकता, 3 नंबरचा ब्रश आहे, कन्वर्ट टू पेन टूल. ओके, हा पेन मी फक्त इथे नेऊन ठेवतो आहे. ओके, इझिली इथे शेप बनून जाते. तसंच शेप आपण इथे क्रिएट केलेला आहे. ओके, तर हा शेप काय करायचा, असा ओपन करायचा. त्याच्यानंतर मग वरती यायचं आहे. वरती आल्याच्यानंतर इथे बघू शकता पहिला पासवर्ड भावनो 30. त्याच्यानंतर पुढे आलो. पुढे याच्यानंतर इथे बघू शकता वरती आपण काय केलेले आहेत, सर्व 1 2 3 इमेजेस इथे ॲड केलेले आहेत, दिसायचं तुम्हाला स्क्रीनवरती. ओके, तर काय करायचं आहे, एकदम HD क्वालिटीमध्ये तुम्हाला मी काय केलेलं आहे, सर्व क्रॉप करून दिले आहेत. एकदम क्रॉप पण आपण ह्याच्यातच केलेलं आहे. हे बॅकग्राऊंडमध्ये आपण स्मोक इफेक्ट मारलेले आहेत. ओके, तुम्ही पण मारू शकता एकदम HD क्वालिटीमध्ये, कोणतीच येणार नाही भावनो. फक्त लक्षात ठेवा काय करायचं, इथे शेपवरती जायचं, ब्रशवरती. लक्षात ठेवा शेपचं मी तुम्हाला पहिलं सांगितलं आहे. त्याच्यानंतर वरती यायचं, सिम्पली ते एक लेअर घ्यायची. लेअर घेतली आपण, ते ऑलरेडी त्याच्यावरती सिलेक्ट झाले कारण की आपण सर्व क्लिपिंग मास्क केलेलं आहे ना. लक्षात ठेवा इथे मी त्याची साईज वाढवतो, ब्रशची साईज वाढली. ओके, इथे ब्रश आहेत, इथे ब्रश घेऊ शकता. आता समजा मी हा घेतो. ओके, इथे बघू शकता, इथे वरती जाऊन एक कलर घेतो व्हाईट, कारण की बॅकग्राऊंडला दिसून येईल तुम्हाला लगेच. इथे बघू शकता. ओके, हा एकदम बॅकग्राऊंडला गेलेली आहे. ही लेअर आपल्याला वरती पाहिजे म्हणून, तेव्हा तुम्हाला दिसून येईल. ओके, हां हे आली, इथे बघू शकता. ओके, दिसतंय आता बघू शकता. आपण तुमच्यासमोर मी म्हणून हा ब्रश सेम असाच ब्रश पाठीमागे काय करायचं आहे, स्क्रोल करावायचं. स्क्रोल केल्याच्यानंतर सर्व तुम्हाला येऊन जाईल. ओके, हा झालं सर्व शेपमध्ये. आता इथं आपण सर्व झालेलं आहे. पहिलं पण लक्षात ठेवा, कधी पण डिझाईन बनवतो ना, जे काय ऑब्जेक्ट असतील पहिले ऑब्जेक्ट तयार करायचे, त्याच्यानंतर मग टायपिंगवरती जायचं. ओके, त्याच्यानंतर पुढे येत आहे. पुढे याच्यानंतर इथे बघू शकता एकदम सिम्पल भावना. तुम्हाला पूर्ण मी आज कमी वेळामध्ये तुम्हाला सर्व डिझाईन एकदम HD क्वालिटीमध्ये भावना, एकदम बेसिकवाली तुम्हाला मी प्रोव्हाइड करतोय PHD फाईल. ओके, ही तुम्ही भावना मोबाईल जे युजर असेल ते फोटोपियामध्ये पण ओपन करू शकतात. ओके, जर त्यांना येत असेल तर एकदम फोटोपिया HD क्वालिटीमध्ये पूर्ण डिझाईन तुम्हाला प्रोव्हाइड करून दाखवेल. ओके, सेम फोटोशॉपसारखी. ओके, PC युजर मोबाईल युजरसाठी पण आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हे तुम्हाला भावना बघू शकता, हा फॉन्ट आहे भावना इन्फिनिटी 9 नंबर. तुम्हाला माहीत असेल बरेच दिवसांनी मी हा वापरतोय, तुम्ही आता म्हणू नका भावना हा फॉन्ट कोणता वापरलेला. ओके,
इथे बघू शकता. याचे सिंपल इथे कॅलिग्राफी वगैरे सर्व आपण इथे एडिट करू शकतो. तुम्हाला एडिटेबल फॉन्ट भेटणार आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे यायचं, ह्याला काय असणार आहे, एक टेक्स्चर मारलेला आहे. ओके, इथे बघू शकता. हा काय झालेला आहे, आपण जो नाव आहे तोच इथे स्क्रोल झालेला ना, त्याला आता हा आपण टेक्स्चर. ओके, हा टेक्स्चर आहे. इथे बघू शकता एवढा मोठा तुम्हाला मी टेक्स्चर दिला आहे. जर तुम्ही नाव डिलीट केलं ना, तुम्हाला दाखवून देतो. नाव डिलीट करतो मी आता इथं बघू शकता तुम्हाला टेक्स्चर भेटून गेलं. ओके, ह्या टेक्स्चर आपण काय केलेलं आहे, क्लिपिंग मास्क केलेलं आहे. ओके, कंट्रोल झेल करून आले तसं आहे तसं बॅकग्राऊंड आलेलं आहे. ओके, त्यानंतर पुढे येते. पुढे याच्यानंतर इथे बघू शकता काय असणार आहे, लक्षात ठेवा. इथे सर्व आता त्यांची जी काही आईवडिलांची जी काही नावं असतील ती इथे आपण दोघांचे पण इथे लिहून टाकलेले बघू शकता. एकदम HD क्वालिटी, सर्व सर्व मराठीमध्ये बघून एकदम साधे सिंपल फॉन्ट. तुम्हाला झूम करून दाखवतो, इथे बघू शकता. ओके, अमोल. आता काय करायचं, आता जास्त दाखवायची गरज नाही ना, तुम्ही डायरेक्ट झूम करून बघत चला. ओके, फुल टू HD क्वालिटीमध्ये तुम्हाला मिळून जाईल. ओके, त्याच्यानंतर इथे गणपती बाप्पांचा इमेज. ओके, त्याच्यानंतर त्यांचं श्री गणेश आहे नमः वगैरे आपण सर्व इथे ॲडिट केलेलं आहे. ओके, तर दुसरा पासवर्ड आहे भावांनो, दुसरा पासवर्ड 4242. ओके, त्यानंतर पुढे यायचं आहे. पुढे याच्यानंतर इथे बघू शकता चिचौगाव चिरंजीव. हे तुम्हाला काय आता सांगायची गरज नाही भावना, इथे सर्वांना लिहावं लागतं. ओके, फक्त लक्षात ठेवा हा मराठी फॉन्ट आहे, देवनागरी, कोणत्याही कन्व्हर्टरची गरज नाही. जर तुम्हाला कन्व्हर्टरवाले फॉन्ट पाहिजे असतील तर मी त्याच्यावरती व्हिडिओ घेऊन येत जाईन, पण तुम्हाला ते सर्व श्रीदेव वगैरे सर्व कन्वर्ट करावं लागेल भावना. ओके, त्यानंतर पुढे यायचं आहे शुभविवाह. शुभविवाहाचं आपण खाली काय केलेलं आहे, सिम्पल तिथे शुभविवाह असा आहे भावना. त्याला आपण काय केलेलं आहे, एक क्लिपिंग मास्क करून कलरमध्ये चेंज करून टाकलेलं आहे. ओके, तुम्ही त्याला कन्वर्ट टू ऑब्जेक्ट पण करू शकता. ओके, यांचा शुभविवाह सोहळा आपण इथे त्यांचं हे टाईप केलेलं आहे. ओके, अजून त्याची PNG वगैरे सर्व इथे आहेत वरती येऊन जातील. ओके, त्यानंतर पुढे यायचं आहे. पुढे याच्यानंतर इथे बघू शकता. ओके, हे सर्व आलेलं आहे. व्हॅलेंटी लक्षात ठेवा. हा जो कळस आहे ओके, तो काय काम करतो भावना, शुभ विवाहाची जी काय असेल ते. ओके, इथे आपण बघू शकता हा पण मराठीचा आहे फॉन्ट, बालू नावाचा. ओके, टायमिंग वगैरे तुम्ही चेंज करू शकता. एकदम HD क्वालिटीमध्ये आपण डिझाईन केले इथे बघू शकतो. ओके 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 ना. त्यानंतर पुढे यायचं आहे. पुढे याच्यानंतर हे सर्व PNGs आपण ॲड केलेले आहे. ह्या शेप तुम्ही बघितला असेल, मी ऑलरेडी एक पिक्सल लॅबवरती व्हिडिओ घेऊन आलो भाऊ. त्याच्यानंतर ही आपण फोटोशॉपमध्ये डिझाईन केले तुमच्यासाठी. ओके, इथे बघू शकता जे फोटोशॉप युजर आहेत त्यांच्यासाठी PLPवरती भाऊन व्हिडिओ आला आहे, तो तुम्ही अजून पाहिला नाही, तो पाहावा. जे मोबाईल युजर असतील त्यांच्यासाठी. ओके, सर्व तुम्हाला ओपन करून दाखवते. इथे बघू शकता काय काय यूज केलं आहे. ओके, सिम्पल इथे असे भाऊन अलाइनमेंट आपण केलेली आहे. इथे बघू शकता मांडव, हळद समारंभ, विवाह स्थळ. त्यांनी जसं सांगितलं होतं तशा रीतीने आपण केलेल्या पद्धतीने. ओके, इथे समस्त पवार वगैरे जे काय असेल ते. ओके, एकदम HD. हा साधा सिम्पल हिंड नावाचा फॉन्ट आहे. हिंड HIND दाखवून देतो तुम्हाला. इथे टाइक्समध्ये जातो, इथे वरती आला असेल बघा हिंद. ओके, हिंदी फॉन्ट येतो. ओके, त्याच्यानंतर निमंत्रक. त्याच्यानंतर ही आपण सर्व वरती क्रिएटिव्हिटी केली बघा दाखवतो. आता पूर्ण एकदम पत्रिका एकदम ओपनली झालेली आहे ते बघू शकतो. ओके, हे आपण काय केलेले PNGs ॲड केलेले आहेत तेच असेल. ओके, त्याच्यानंतर आपला वॉटरमार्क लोगो आपण इथे ॲडिट केलेला आहे. साधी सिंपल मराठी पत्रिका भावनो, एकदम स्टार्टिंगला यांचा ट्रेंड चाललेला भावनो, अशी पत्रिका. ओके, तीच पत्रिकेवरती काही जणांनी मेसेज केला होता, भाऊ अशी पत्रिका घेऊन ये. ओके, तर त्यांच्यासाठी व्हिडिओ भावनो कामी येणार, लक्षात ठेवा. व्हिडिओवरती मी घेऊन आलो आहे जसं तुम्ही सांगितलं होतं. ओके, तुम्ही सर्व A to Z एडिटेबल करू शकता. फक्त काय लक्षात ठेवायचं आहे, कशा रीतीने काय काय कोणते लेअर कशावरती सेट केलेलं आहे. ससने निमंत्रण पण तुम्ही बघू शकता. ओके, तर नक्कीच आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला बेलवरती सेव्ह करून ठेवा. ओके, तर भावांनो तिसरा पासवर्ड आहे 2929. ओके, तर भावांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3 स्टेपमध्ये पासवर्ड तुम्हाला प्रोव्हाइड करून सांगितलेलं आहे. प्लस तुम्हाला एक खतरनाक अशी मराठी लग्नपत्रिका मी दिलेली आहे. प्लस त्याची PSD फाईल जे फोटोशॉप युजर आहेत त्यांच्यासाठी, प्लस जे मोबाईल युजर आहेत त्यांच्यासाठी पण ऑलरेडी व्हिडिओ आलेला आहे. जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता PLPवरती. आजचा व्हिडिओ आहे PSD फाईल, फोटोशॉप फोटोपियासाठी काम करणार आहे, लक्षात ठेवा. ओके, बघू शकता तुम्हाला मी दाखवते सर्व ॲप करून फुल स्क्रीन. ओके, बघून घ्या. ओके, सर्व एडिटेबल आहे. जशी तुम्हाला स्क्रीनवरती दिसते तसे तुम्हाला PSD फाईल तुमच्या फोल्डरमध्ये मिळून जाईल. फक्त पासवर्ड 6 अंकीच टाका, लक्षात ठेवा. 3 स्टेपमध्ये 6 अंकी असतो आपल्याला. ओके, प्रत्येक व्हिडिओमध्ये मी समजावून सांगत असतो. तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून ठेवा.